नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण गुढीपाडवा स्पेशल सॉफ्ट स्पंजी तोंडात टाकताच विरघळणारे अंगुरी रसमलाई करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मी खूपच डिटेलमध्ये सॉफ्ट स्पंजी रसमलाईची रेसिपी शेअर केलेली आहे। जर तुमची रसमलाई सॉफ्ट स्पंजी बनत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। बऱ्याचदा रसमलाई फुटते, ती फुटू नये म्हणून खूप साऱ्या टिप्सही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। आणि रेसिपी सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा। रेसिपी खूपच साधी सोपी आहे। असे सॉफ्ट स्पंजी रसमलाई घरच्या घरी बनवून आपले रेडी होतात आणि इतके सॉफ्ट स्पंजी असतात की ते तोंडात टाकताच विरघळतात। या गुढीपाडव्याला माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा। उन्हाळ्यामध्ये थंड थंड रसमलाई खायला सर्वांना खूपच आवडेल। आज आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहणार आहोत। ही रसमलाई अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा परफेक्टच जमणार। सॉफ्ट स्पंजी रसमलाई बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या असतात। जर तुमची रसमलाई फुटत असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा, यापुढे तुमची रसमलाई कधीच फुटणार नाही। चला रेसिपीला सुरुवात करूया। अंगुरी रसमलाई करण्यासाठी सर्वात अगोदर आपण छेना किंवा पनीर बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे आणि 1 लिटर गाईचं दूध मी घेतलेलं आहे आणि शक्यतोवर गाईच्या दुधाचाच वापर तुम्ही इथे करा। म्हशीच्या दुधाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही। गाईचं दूध आता आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कच्चंच दूध आपल्याला वापरायचं आहे। गाईच्या दुधामध्ये लो फॅट असतात, त्यामुळे रसमलाई अजिबात फुटत नाही आणि सॉफ्ट स्पंजी रसमलाई तयार होतात। दूध छान उकळल्यानंतर गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि 2-3 मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता दूध फाडण्यासाठी विनेगर आणि पाण्याचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। 3 चमचे विनेगर आणि 3 चमचे पाणी टाकून मी असं एक मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। विनेगर ऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता। लिंबाचा रस जर वापरायचा असेल तर गाळूनच तुम्ही वापरा। 2-3 मिनिट दुधाला आपण थोडंसं थंड करून घेतलं होतं। दूध आपलं गरमच आहे। आता आपण विनेगरचं जे पाणी तयार करून ठेवलं होतं ते थोडं थोडं टाकत आपल्याला चमच्याने हळूवारपणे हलवायचं आहे। एकदा सर्व पाणी आपल्याला टाकायचं नाही। दूध आपलं फुटेपर्यंत आपण थोडं थोडं करत असं पाणी टाकत राहायचं आहे। आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये जर दूध फाटलं नाही असं जर तुम्हाला वाटलं तर पुन्हा अजून थोडंसं विनेगरचं पाणी तयार करायचं आणि दूध आपलं फुटेपर्यंत आपण यामध्ये थोडं थोडं टाकत राहायचं। आणि बघा, थोड्या वेळातच दूध आपलं छान फाटलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल पाणी असं सेपरेट व्हायला लागलेलं आहे। असं जेव्हा आपल्याला पाणी दिसायला लागेल तेव्हा आपण ते विनेगर पाणी टाकणं बंद करायचं आणि पहा, पूर्ण असं पाणी सेपरेट झालेलं आहे। आता हे पनीर आपलं तयार झालेलं आहे। याला 1 मिनिटभर आपण असंच ठेवूया आणि नंतर मग सुती कापडावर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। पनीरला आता आपल्याला 2-3 वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी आपल्याला पूर्ण पिळून काढून टाकायचं आहे। विनेगरचा आंबटपणा पनीरला लागतो, त्यामुळे आपली रसमलाई आंबट होऊ नये म्हणून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे। विनेगरचा आंबट वास पूर्णपणे निघून गेला पाहिजे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण असंच हे कापड ठेवून देऊया, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते निघून जाईल। आता आपण रसमलाईसाठी दूध तयार करून घेऊया आणि फुल फॅट मिल्क मी घेतलेलं आहे आणि याकरिता आपण म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध आपण वापरू शकतो, कारण आपल्याला पातळसरच दूध आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। आता दुधाला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि खूप जास्त गठ्ठ आपल्याला करत बसायचं नाही, कारण पातळसरच आपल्याला बनवायचं आहे। आणि 3 चमचे साखर मी आता टाकून घेतलेलं आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। दुधाला केसरचा छान स्वाद येण्याकरिता मी अर्धा तास आधीच केसर दुधामध्ये भिजून ठेवलं होतं, ते आता मी टाकून घेतलेलं आहे। आणि जर केशर नसेल तर केशर नाही टाकलं तरी चालेल, व्हाईट दूध तुम्ही राहू देऊ शकता आणि केसरने फ्लेवर छान येईल म्हणून मी टाकलेलं आहे। केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आणि आता आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचं आहे। मी आधी पिस्ता टाकून घेतलेला आहे, बदाम टाकून घेतलेला आहे आणि काजूही टाकून घेतलेले आहे। छान आपण उकळी काढून घेऊया आणि थोडंसं मी साखर ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। रसमलाई हलकीशी गोड छान लागते। दूध आता थोडंसं आटून झाल्यानंतर वेलची पूड आपल्याला टाकून घ्यायचं आहे। स्वादाकरिता वेलची पूड मी टाकून घेतलेलं आहे। केशर टाकूनही कलर व्यवस्थित आलेला नाही आहे, त्यामुळे मी थोडंसं फूड कलर यामध्ये वापरलेला आहे। अगदी 1-2 चिमूटच फूड कलर मी टाकलेला आहे, खूप जास्त फूड कलरचा वापर मी केलेला नाही आहे। मार्केटसारखं लुक येण्यासाठी थोडंसं मी वापरलेलं आहे। आणि आता हे आपलं दूध बनवून रेडी आहे। आता हे दूध आपण साईडला ठेवूया। दूध आपण पातळसरच ठेवायचं, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दूध अजून गठ्ठ होईल। आणि आता आपण रसमलाईचे बॉल्स करूया। आता 15-20 मिनिटं झाल्यानंतर पनीरमधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि आता आपल्याला हे पनीर स्मॅश करून घ्यायचं आहे।
पनीर मधलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे। जर समजा असं वाटलं की पनीर खूपच ओलसर आहे तर पुन्हा त्याला कापडमध्ये ठेवून थोडंसं वजन त्यावर तुम्ही ठेवू शकता आणि कापडावर मग एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल। आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे 2-3 मिनिटं पनीर मधले गुठळ्या किंवा दाणे जे असतात ते सर्व आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि असं एक स्मूथ डो तयार करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा काही बाइंडिंग करता टाकलेलं नाहीये, फक्त गाईचं पनीर आहे। आणि बघा असं एकदम स्मूथ आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे, त्यावर क्रॅक्स वगैरे अजिबात नाहीये। आणि जर समजा तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर जरूर टाका सेफ साइड म्हणून। एखाद्या वेळेस जर पनीर मध्ये मॉइश्चर जास्त असेल तर रसमलाई फुटण्याची शक्यता असते। आता सर्व रसमलाईचे बॉल्स मी करून घेतलेले आहेत आणि अगदी छोटे छोटेच आपल्याला बनवायचे आहेत। आता आपल्याला साखरेचं पातळ सिरप करून घ्यायचंय, त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेलं आहे आणि आता 5-6 वाट्या मी पाणी टाकून घेते आणि पाणी थोडंसं जास्तीच आपण घ्यायचं। रसगुल्ल्यासाठी जसं साखरेचं पातळ सिरप असते त्याप्रमाणे आपल्याला पाहिजे। पाण्याला आता आपल्याला खळखळून उकळी काढून घ्यायचं आहे। पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि आता बघा पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे। आता एक एक आपल्याला रसमलाईचे बॉल्स टाकायचे आहे आणि एक एक टाकताना थोडा वेळ थांबायचं आहे। एक टाकलं की थोडं थांबायचं, मग दुसरं टाकायचं, असं करत आपल्याला सर्व बॉल्स टाकायचं आहे। एकदा सर्व बॉल्स आपल्याला टाकायचं नाही, नाहीतर पाण्याचं टेम्परेचर कमी होईल आणि रसमलाईचे बॉल्स आपले फुटू शकतात। आता बघा एक एक करत मी सर्व टाकून घेतलेले आहेत आणि आता जरी हे छोटे साईज दिसत असले तरी पण थोड्या वेळानंतर पहा डबल होतात साईज। गॅसची फ्लेम हायच आहे आणि आता झाकण ठेवून 10 मिनिट अजिबात ओपन करायचं नाही। तुम्हाला दाखवण्यासाठी मी झाकण ओपन केलेलं आहे, पण तुम्ही 10 मिनिट अजिबात ओपन करू नका। रसमलाईला फुलण्यासाठी असं पसरट पॅनचाच वापर तुम्ही करा। आणि आता 10 मिनिटानंतर पहा रसमलाईचे बॉल साईजला डबल झालेले आहेत। पसरट पॅन वापरल्यामुळे रसमलाई फुलण्यासाठी पण थोडी स्पेस मिळते। आणि आता वरून थोडंसं गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर आपण ठेवलेलं होतं, हाय फ्लेमवर ठेवल्यामुळे पाणी थोडं कमी कमी होत जाते, त्यामुळे गरम पाणी आपल्याला यावर असं टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिट असंच राहू द्यायचं आहे। दर 2-2 मिनिटाला आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायचं आहे। वरून थोडं थोडं गरम पाणी आपल्याला ॲड करत राहायचं। आणि आपण गाईच्या दुधापासून हे रसमलाई बनवलेली आहे, त्यामुळे सॉफ्ट स्पंजी आपली रसमलाई तयार होतात। गाईच्या दुधाची जेव्हा आपण रसमलाई बनवतो त्यामध्ये लो फॅट असल्यामुळे ते फुटण्याची शक्यता फारच कमी असते। जेव्हाही आपल्याला रसमलाई किंवा रसगुल्ले बनवायचे असतात तेव्हा गाईच्या दुधाचाच वापर केला जातो। म्हशीच्या दुधाचे जेव्हा आपण रसमलाई बनवतो तेव्हा ते हाय फॅट असल्यामुळे ते फुटण्याची शक्यता जास्त असते आणि मग त्यामध्ये तुम्हाला बाइंडिंग टाकण्याची आवश्यकता पडते। आज आपण बाइंडिंग करता काहीही टाकलेलं नाहीये, पण गाईच्या दुधाचे असल्यामुळे एकही रसमलाई आपली फुटलेली नाहीये। दर 2-2 मिनिटाला पाणी कमी वाटलं की गरम पाणी ॲड करत राहायचं आणि कंप्लीट 20 मिनिटं झाल्यानंतर गॅस आता बंद करून घ्यायचं। 1 मिनिटभर आपण आता हे असंच ठेवूया आणि थोड्या वेळातच बघा खाली रसमलाईचे बॉल सेटल झालेले तुम्हाला दिसतील, म्हणजे आपले हे रसमलाई छान शिजलेली आहे। आता हे आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे, साधंच पाणी आहे। एक एक आता मी सर्व साध्या पाण्यात टाकून घेते, म्हणजे टेम्परेचर थोडंसं कमी होईल। साध्या पाण्यात टाकल्यामुळे रसमलाई लवकर थंड होईल। शिल्लक राहिलेलं साखरेचं जे सिरप आहे ते मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे। आता हे पहा पाण्यामध्ये रसमलाईचे बॉल छान थंड झालेले आहेत। आता हळूवारपणे आपल्याला थोडंसं दाब देत पाणी काढून घ्यायचं आहे आणि बॉल्स आपले फुटले नाही पाहिजे। अगदी हलक्या हाताने पाणी आपल्याला पूर्ण काढून टाकायचं आहे, कारण आपल्याला याला दुधामध्ये डिप करायचं आहे आणि मग दूध पूर्ण त्यामध्ये सोक झालं पाहिजे। आता सर्व रसमलाई बॉल्स मधले असंच मी पाणी काढून घेते। पाणी पूर्ण काढून झाल्यानंतर आता आपल्याला याला दुधामध्ये डिप करायचं आहे। दूध आपण आधीच रेडी करून ठेवलेलं आहे आणि सर्व आता एक एक रसमलाई बॉल्स आपण सोडून घेऊया आणि आता हे कमीत कमी 15-20 मिनिटं तरी तुम्ही याला मुरू द्या। पूर्ण दूध रसमलाईमध्ये छान शोषल्या जाईल। रसमलाई थंडच छान लागते, त्यामुळे आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण रसमलाई सर्व करूया। थंडगार मस्त, हे उन्हाळ्यासाठी तर खूपच छान आहे। दूध आपण पातळ ठेवल्यामुळे लगेचच ते शोषल्या जाते। आता आपण सर्व करूया आणि असं चिल्ड जर रसमलाई जर असेल तर मन अगदी तृप्त होऊन जाते। या गुढीपाडव्याला तुम्ही अंगुरी रसमलाई जरूर बनवून पहा। हे पहा सजावटीसाठी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहेत आणि रसमलाई खाण्यासाठी रेडी आहे आणि इतकं सॉफ्ट स्पंजी रसमलाई आपली बनलेली आहे की तोंडात टाकताच विरघळेल। ही रसमलाई पाहिल्यानंतर कोणी म्हणणार नाही की ही तुम्ही घरी बनवलेली आहे। अगदी मार्केट सारखीच रसमलाई आपली घरी बनलेली आहे, मार्केटपेक्षाही भारी झालेली आहे आणि हे रसमलाई फारच नाजूक असतात। प्लेटमध्ये 2-4 रसमलाई काढून मी तुम्हाला दाखवते कसं बनलेलं आहे ते तुम्ही पहा। बघा मी एक तोडून दाखवत आहे तुम्हाला, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूपच सॉफ्ट स्पंजी रसमलाई आपली बनलेली आहे आणि स्पंज तर तुम्ही पहा खूपच स्पंजी रसमलाई आपली बनवून रेडी झालेली आहे। दिसत आहे तुम्हाला स्पंज, पहा।
असं सॉफ्ट स्पंजी रसमलाई बनवण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि तुमची पण रसमलाई अशी सॉफ्ट स्पंजी तयार होणार। आणि स्पंजचं तुम्ही पहा काय स्पंज आलेलं आहे, रिठाचं पाणी न वापरता सुद्धा मस्त स्पंज आलेलं आहे। इतकं सॉफ्ट माउथ मेल्टिंग रसमलाई आहे की तुम्ही खातच राहाल, पोट भरेल पण मन मात्र अजिबात भरणार नाही। कुठेच हार्ड आपलं रसमलाई बनलेलं नाहीये बघा, स्क्वीज केल्यावर पुन्हा ते आपल्या ओरिजिनल शेपमध्ये येत आहे, म्हणजे इतकं छान स्पंज आपलं तयार झालेलं आहे। तर आजची सॉफ्ट स्पंजी माउथ मेल्टिंग अंगुरी रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।